नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. काल एकनाथ शिंदे राज ठाकरेंना जाऊन भेटले आणि सगळ्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली की आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय हे दोघं एकत्र दिसत आहेत का. पण शिंदे आणि राज एकत्र येणं हे योग्य असेल की राज आणि उद्धव एकत्र येणे योग्य असेल. मी तुम्हाला मागेही सांगितलं की नक्की फायदा कशात आहे, फायदा नक्की कसा बघावा लागेल. कारण राज ठाकरेंना आता राजकारणात उभं राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ही निवडणूक तर त्यांच्या अत्यंत म्हणजे मी तर म्हणतो त्यांच्या अस्तित्वाचीच निवडणूक आहे. इथं जर त्यांना पराभव झाला तर त्यानंतर संघटना परत कधी सत्तेची स्वप्न बघेल असं मला तरी वैयक्तिक वाटत नाही. पण ही भेट फक्त जेवणाची असेल तर मग बाजूला सोडा. पण ही जर भेट राजकीयदृष्ट्या असेल तर नक्की राज ठाकरेंना आणि एकनाथ शिंदेने याचा काय फायदा होऊ शकतो या व्हिडिओमध्ये आपण ते सगळ्या गोष्टी पाहणार आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचं राजकारण किंवा यांचा सहवास काय आजचा नाही आहे. राज ठाकरेंनी अगदी एकनाथ शिंदेना कार्यकर्ता असल्यापासून पाहिलं आहे, वर येईपर्यंत पाहिलं आहे. त्यामुळे राज ठाकरे हे साहेबच होते एकनाथ शिंदेंसाठी. त्याच्यामुळं आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले किंवा उपमुख्यमंत्री जरी असले तरी ठाकरे घराण्याच्या एक साहेब म्हणून किंवा तो एक जो काही एक त्यांचा एक ऑरा आहे त्याच्या नेहमी खाली अध्यक्षतेखाली एकनाथ शिंदेंनी काम केलं. त्याच्यामुळे राज ठाकरे त्यांना नवीन नाही आहेत. एकनाथ शिंदेंनी जी शिवसेना फोडून किंवा जी शिवसेना घेऊन ते आता बाहेर पडलेत, पण त्या शिवसेनेला मुख्य नेता म्हणून ते काम करतात. पण त्या शिवसेनेचा प्रमुख सध्या तरी कोणी नाही आहे आणि ते प्रमुख होणं हे एकनाथ शिंदेंना न जमणार आहे. कारण शिवसेनेचा प्रमुख हा ठाकरेच हवा आणि कुठे ना कुठेतरी एकनाथ शिंदे राज ठाकरेंना शोधत आहेत हे आपल्याला नाकारून चालणार नाही. एकनाथ शिंदेंना देखील माहिती आहे. पण असं काय अडतं आहे राज ठाकरेंचं की त्यांना या शिवसेनेचा प्रमुख होता येत नाही आहे किंवा ते होत नाही आहेत किंवा त्यांना तेवढा इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामध्ये, मला देखील समजत नाही आहे. कारण मनसेसारखा एक संघटना ही राज ठाकरेंनी कशासाठी काढली तर ते जेव्हा बाहेर पडले संघटनेतून बाळासाहेबांच्या समोर तेव्हा दुसऱ्या कोणत्या पक्षात जाणं, तिथं जाऊन मी काम करणं हे मला परवडणार नाही, हे मला पटणार नाही. त्यामुळं मी माझी संघटना काढतोय म्हणून निघालेला हा मनसे नावाचा पक्ष. त्या पक्षाला काय यश मिळालं काय त्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. पण सध्याच्या घडीला शिवसेना बाहेर काढलेली जी एकनाथ शिंदेंनी शिवसेना आहे तिला शिवसेना प्रमुख नाही आहे. तो शिवसेना प्रमुख जर राज ठाकरे झाले तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना ही महाराष्ट्राच्या सत्तेला हात घालेल. एकमेव अशी पक्ष असेल जो एक हाती सत्तेला हात घालेल भारतीय जनता पार्टीला मागे टाकून. हे सत्य नाकारता येत नाही. कारण तुम्हाला जेवढं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे. कारण एकनाथ शिंदेंच्या संघटना या इतक्या बांधलेल्या आहेत, इतक्या खालच्या थरापर्यंत आहेत की तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही. ज्या राज ठाकरेंकडे नाही आहेत त्यांची वैयक्तिक जी पॅरेंट बॉडी काय ते असते ना म्हणतात पक्षाची, ती देखील तेवढी ताकदीची नाही आहे. तेवढ्या एकनाथ शिंदेंच्या ग्राउंड लेवलच्या संघटना अत्यंत घट्ट बांधलेल्या आहेत. ज्या संघटना एकनाथ शिंदेंना इथून पुढे कधीच सत्तेतून हलवू देणार नाहीत असं तरी सध्या मला वाटतंय. कारण मी जेवढा अभ्यास करतो त्यांच्या संघटनेचा, त्यांच्या एकंदरीत कार्यकारिणीचा आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा. कारण ज्या प्रकारे एकनाथ शिंदेंनी आपलं वर्चस्व समाजाच्या प्रत्येक भागामध्ये पाडलं आहे. आता प्रत्येक भागामध्ये म्हणजे काय, एकनाथ शिंदेंना अगदी कट्टर हिंदुत्ववादी लोक देखील संघटना देखील तेवढ्याच मानतात, तेवढ्याच त्यांच्या ताकदीने त्यांच्यासोबत उभ्या राहतात. जेवढ्या आमचा वारकरी संप्रदाय असो, जेवढा आमचा बाकी इतर समाज असो, ही सगळी लोकं एकनाथ शिंदेंना अत्यंत जवळची वाटतात किंवा ही लोक किंवा ह्या लोकांना एकनाथ शिंदे अत्यंत जवळचं वाटतात. हे नाकारून चालणार नाही. ही मागच्या ज्या दोन्ही निवडणुका झाल्या ना त्यातलं एक महत्त्वाचं उदाहरण आहे. खासदारकीला भारतीय जनता पार्टीला पिछेहाट घ्यावी लागली पण एकनाथ शिंदेंना नाही. मराठा आरक्षणाचा एवढा मोठा पेटलेला मुद्दा असताना देखील एकनाथ शिंदेंच्या पारड्यामध्ये, एकनाथ शिंदेंच्या झोळीमध्ये भरभरून लोकांनी मतदान केलं आणि दाखवून दिलं की शिवसेना जी काही आहे ती एकनाथ शिंदेंकडेच आहे खरी. पण त्या शिवसेनेला शिवसेना प्रमुख नाही. जो ठाकरे हवा, जो बाळासाहेबांसारखा दमदार हवा, ज्याला नेहमी वाटतं की या पदावरती बसेल तो ठाकरेच असेल, ज्याचा आवाज महाराष्ट्रामध्ये काहीतरी किमया घडवू शकतो किंवा ज्या आवाजाला किंमत आहे. पण राज ठाकरे तिकडे जात नाही आहेत. राज ठाकरे सगळ्यात मोठी चूक करतायत की राज ठाकरे याच त्यांच्या मनसे नावाच्या संघटनेवरती ताबा ठेवून आहेत किंवा ते तिथंच सांगतात की मी इथून कुठं जाणार नाही. पण याच्या पुढं काय, मनसे नावाची संघटना याच्या पुढे अमित ठाकरे पेलतील का? कारण तसं ते दिसत नाही आहे. कारण अमित ठाकरेंची एवढी वक्तृत्व शैली, त्यांच्याकडे एवढं लोकांपर्यंत पोहोचणं, ग्रामीण भागांपर्यंत जाणं एवढं शक्य नाही आणि ते होऊ शकत नाही. कारण त्यांच्यामध्ये तेवढं ते दिसत नाही आहे. शहरी भागांमध्ये फार थोडा इन्फ्लुअन्स त्यांचा आहे पण तोही इतका ताकदीचा नाही आहे की अमित ठाकरे बापाच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी ढवळून काढतील. पण एकनाथ शिंदेंनी जे काही जमवलं आहे, मग ते शहरी भागात असो, ग्रामीण भागात असो, ते
कायम स्वरूपाचं आहे. ती शिवसेना जी बाळासाहेबांनी उभी केली होती ती शिवसेना आजही त्यांनी जमवून ठेवली. आता या शिवसेनेचा शिवसेना प्रमुख हे तेव्हाही राज ठाकरेंना व्हायचंच होतं, कारण ते बाहेर काय असेच नाही पडलेत. त्याने कळलंच असेल ना की मला बाबा उद्धवला आता सगळं मिळतं, आपल्या हातात काही येत नाही आहे, म्हणूनच ते तिथून बाहेर पडलेत. ते काय असं काय वेगळं काही त्यात मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. मग आज पुन्हा त्याच शिवसेनेचा शिवसेना प्रमुख जर राज ठाकरेंना व्हायची संधी मिळत असेल तर निश्चित राज ठाकरेंसाठी आणि त्यांच्या संपूर्ण केलेल्या मेहनतीसाठी, जी शिवसेनेसाठी त्यांनी मेहनत केली होती बाळासाहेबांच्या काळामध्ये, जी शिवसेना त्यांनी उभी केली होती, जो संघर्ष त्यांनी त्यावेळेला युवकांमध्ये पेरला होता, त्या सगळ्या गोष्टीची मेहनत किंवा त्या सगळ्या गोष्टीचं फळ त्यांना या स्वरूपात मिळू शकतं. आता अनेक जण म्हणतील की राज ठाकरेंच्या हाताखाली एकनाथ शिंदे काम करतील की नाही, तो संघटनेचा भाग आहे. जरी राज ठाकरे आज शिवसेना प्रमुख असते तर एकनाथ शिंदेंना काम करावंच लागलं असतं. एकनाथ शिंदे काय सर्वांनाच कामं करावे लागले असते. पण कुठे ना कुठेतरी एकनाथ शिंदेंचा एक रोग असा आहे की मी आणलेल्या शिवसेनेचं किंवा ही वाचवलेली जी बाळासाहेबांची शिवसेना आहे, जी काँग्रेससोबत गेली होती आणि ज्या विचारसरणी हे सगळे पायाखाली तुडवत होते, ती मी आणलेल्या शिवसेनेचा राज ठाकरेंनी शिवसेना प्रमुख व्हावं. कारण मनसेसारखी संघटना इथून पुढे जिवंत राहील की नाही हे सहसा आपण सांगू शकत नाही आहे. कारण एवढे मोठे चेहरे, एवढा राजकीय अनुभव त्या पक्षाकडे नाही आहे. राज ठाकरे खुद्द सोडले तर बाकी खाली तसा प्रभावी चेहरा कोणी दिसत नाही. संघटना त्यांच्याजवळ नाही आहेत. त्यांच्याजवळ कोणतीही गोष्ट अशी नाही आहे की ते महाराष्ट्रातल्या कोणत्याही मुद्द्यावरती बोलल्यानंतर समाज त्यांची पाठराखण करेल. कारण मराठा समाजाचा द्वेष राज ठाकरेंनी सरळ सरळ ओढून घेतला. राज ठाकरे सरळ सरळ तिथे जाऊन बोलले की मी तुम्हाला आरक्षणाच्या या सगळ्या गोष्टी सांगतो ना, असं तसं करत तो द्वेष, तो रोष आपोआप ओढला गेला. आपोआप त्याचा झटका पक्षाला बसला. संतोष देशमुखांचं प्रकरण असो, कधीतरी सभेमध्ये येऊन बोलणं आणि त्या सगळ्या गोष्टीवरती भाष्य करणं असंच नसतं. प्रत्येक वेळेला तुम्ही ग्राउंडवर काय करता, तुम्ही सतत त्या विषयाला कसा हात घालता, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदेंनी जे काही पेरलं आहे, वारकरी संप्रदायांपासून अगदी शिवप्रतिष्ठानपासून ही जी धारकरी, ही सगळी लोकं जी जमावली आहेत, ती ताकद असते कोणत्याही पक्षाची आणि त्याच्या जीवावरती लढलं जातं. एकनाथ शिंदेंनी दाखवून दिले. त्यामुळे त्यांच्या संघटना अत्यंत मजबूत आहेत, त्या कधी हलू शकत नाहीत. याच्या विरोधामध्ये राज ठाकरेंकडे तशा संघटना नाही आहेत. राज ठाकरे बेडे गुरुजींवरती बोलत असतात. राज ठाकरे प्रत्येक गोष्टीला आता सगळ्या गोष्टी चालू असताना अचानकपणे त्यांनी युटर्न घेऊन औरंगजेबाची कबर कशाला पाहिजे, बाकी सगळ्या गोष्टी, त्या कुंभमेळ्यावरती त्यांनी भाष्य केलं. त्याचा म्हणण्याचा रोग वेगळा असेल, पण ते घेताना लोक तसेच घेणार. प्रश्न हा आहे की तुम्ही जेव्हा बोलत असता, तुम्ही जेव्हा कोणती गोष्ट करत असता, त्याचे परिणाम काय होणार आहेत याची देखील राजकारण्यांनी कुठे ना कुठेतरी चाचपणी केली पाहिजे. त्याशिवाय आपल्याला यश किती मिळणार आहे हे आपल्याला ठाऊक नसतं. कारण हे बाकीचे लोक बोलताना, एकनाथ शिंदे बोलताना, देवेंद्र फडणवीस बोलताना बरोबर ते असेच बोलतात, असंच हे करतात ज्यातून समाजातून त्यांना फायदाच होईल. सत्तेमध्ये यायचं असेल, सत्तेची समीकरणं जुळवायची असेल तर हे करावं लागेल. मी कसा सरळ आहे, मला कशाचंही घेणं देणं नाही, मला जे वाटतं ते मी बोलतो, मला वाटतं ते मी करतो, असं करून समाज चालणार नाही, असं करून सत्ता येणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी राज ठाकरेंनी अत्यंत बारकाईनं अभ्यास केला पाहिजे. आणि कुठे ना कुठेतरी एकनाथ शिंदे जे सुचवू पाहत आहेत की तुम्हाला या शिवसेनेचा प्रमुख करायचं आहे आणि तुम्ही या जागेवर बसू शकता आणि तुमचीच ती जागा आहे, ते राज ठाकरेंनी थोडासा विचार करून घ्यावा आणि त्या जागेवरती जाऊन बसावं, असं माझं देखील वैयक्तिक मत आहे. तेव्हाच पुन्हा एकदा बाळासाहेब आपल्याला पाहायला मिळते शिवसेनेचे, जे राज ठाकरेंच्या रूपामध्ये आजही दिसत आहेत. फक्त कुठे ना कुठेतरी हलताना, कुठे ना कुठेतरी खंबीर असं ते बाळासाहेबांचं नेतृत्व राज ठाकरेंकडे दिसत नाही आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांची संघटना सध्या कमकुवत आहे. न मिळालेलं यश हे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. राज ठाकरे प्रगल्भ आहेत, ताकदवर आहेत, त्यांच्यामध्ये बोलण्याची क्षमता आहे, त्यांच्यामध्ये विजन आहे महाराष्ट्रासाठी करण्याचं. पण त्याला हवी सत्तेची जोड, जी त्यांच्याजवळ नाही आहे. आणि ते मिळवायचे असेल तर एकनाथ शिंदेंना त्यांना सरसेनापती म्हणून घ्यावंच लागेल. कारण त्याशिवाय राज ठाकरे सत्तेच्या समीकरणात येणार नाहीत, एवढं मात्र नक्की. कारण भारतीय जनता पार्टीला स्थानिक पक्षांची एवढी गरज राहिलेली नाही आहे. आणि जरी राहिली तरी त्यांनी बरोबर चेहरे आणि मोहरे जमवून ठेवले आहेत की ते इथून पुढं 2-3 टर्म सत्तेतून बाहेर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे राज ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा फायदाच होईल. किंबहुना ही संघटना शिवसेनेत विलीन करणं, त्यामुळं कमीपणा येण्याची काही गरज नाही आहे. उलट दोन्ही संघटना, शिवसेना आणि मनसे जर एक झाली तर त्या काळातली बाळासाहेबांची जुनी शिवसेना उभी राहील, एवढं मात्र नक्की. आणि त्या शिवसेनेचे प्रमुख राज ठाकरेंना होता येईल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राला दाखवून देता येईल की मीच योग्य होतो या शिवसेना प्रमुख या पदासाठी. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयाबद्दल मला आवर्जून कळवा.